आता केंद्रीय नेतृत्वाच्या वतीने देण्यात आलेले आहेत। मालेगावातील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणात या प्रकरणातील आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे। मालेगावात पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळतोय, कडा पहारा पाहायला मिळतोय। मालेगाव न्यायालयात तणावपूर्ण वातावरण आता निर्माण झालेलं आहे। तर मालेगाव न्यायालयात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून या संदर्भात सविस्तर आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। पाहूयात। गेल्या 5 दिवसापूर्वी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे 3 वर्षाच्या चिमुरडीचा निर्घुणपणे खून करण्यात आला आणि त्याच्यावर अत्याचार करण्यात आला होता आणि त्याची तात्काळ दखल पोलिसांनी घेत जवळपास अर्ध्या तासाच्या आतच पोलिसांनी या संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आणि त्याला मालेगाव न्यायालयात हजर केले होते आणि त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी ही देण्यात आली होती आणि ती पोलीस कोठडी आज संपते आहे आणि त्या अनुषंगाने विचार केला तर आज त्या संशयित आरोपीला पुन्हा मालेगाव न्यायालयात हजर करण्यात येत आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की त्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि जे प्रकरण आहे हे प्रकरण नुसतं मालेगावपुरता मर्यादित राहिलं नसून राज्यातून सामाजिक स्तर आणि जवळपास राजकारण स्तरावरून सुद्धा त्याचा निषेध करण्यात येत आहे। त्यामुळे या न्यायालयात जे आहे ते छावणीचं स्वरूप आलेलं आहे। सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी दक्षता म्हणून या ठिकाणी मोठा फौजफाटा सुद्धा पोलिसांचा उभा राहिलेला आहे आणि थोड्याच वेळात या संशयित आरोपीला मालेगाव न्यायालयात आणले जाईल आणि त्यापुढील आदेश काय होतो हे बघणं देखील महत्त्वाचं ठरेल। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। वाशिममध्ये 19 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी